हरि ओम मंडळी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिहृद्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. आपण पाहिलं अर्जुनाची अवस्था, ते सगळं विश्वरूप पाहून कशी झाली हे मागच्या श्लोकांमध्ये आपण पाहिलं. आता ते रूप त्याला कसं दिसलं त्याचं वर्णन संजय इथे करतो आहे. आधी अर्जुनाची स्थिती कशी झाली ते सांगितलं, आता वर्णन. अनेक बाहुदरवक्त्र नेत्रं पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपं नान्तन्न मध्यन्न पुनस्तवादीं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. हे परमेश्वरा, तुझं ते विश्वरूप मी बघतो आहे. हे विश्वेश्वरा, विश्वाचा ईश्वर असणाऱ्या विश्वेश्वरा, तुझं विश्वरूप मी बघतोय. ते कसं आहे? अनेक बाहू, अनेक उदर, अनेक वक्त्र, अनेक नेत्रम पश्यामी. अनेक हात, अनेक पोट, अनेक तोंड, अनेक डोळे, सर्वतो अनंत रूपम. सगळ्या बाजूंनी अनंतच अनंत असणारं तुझं ते रूप मी बघतो आहे. म्हणजेच काय? देश, काल, वस्तू, व्यक्ती या सगळ्या बाजूंनी ते अनंतच दिसतंय मला. अनंत देश, अनंत काल, अनंत वस्तू, अनंत व्यक्ती, अनंत बाहू, अनंत मुख, अनंत उदर वगैरे वगैरे असं मला ते दिसतंय. आणि ते जे अनंत आहे त्याला न अंतम न मध्यम न पुन्हा तव आदिम. तुझ्या या रूपाला ना अंत आहे, ना मध्य आहे, ना आदी आहे. मला अंतही सापडत नाही, मध्यही सापडत नाही, आधी पण सापडत नाही. सुरुवात कुठून झाली तेही सापडत नाही, मध्य काय आणि शेवट काय काही सापडत नाही. हे विश्वेश्वरा, तुझं असं रूप मी बघतो आहे. किरीटिनं गदिनं चक्रिणंच तेजो राशिं सर्वतो दीप्तिमंतं पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद्दीप्तानलार्कद्युतिप्रमेयं. तुला मी बघतोय कसा? किरीटिनम, सगळ्यांच्या डोक्यावर मुकुट आहेत. गदिनम, सगळ्यांच्याच हातात गदा आहेत. चक्रिणम, सगळ्यांच्या हातात चक्र आहेत. तेजो राशीं सर्वतो दीप्तिमंतम, तेजाच्या राशी सगळीकडून उसळत आहेत. त्यामुळे तुझं हे रूप अत्यंत दीप्तिमान आहे. अप्रमेय असं तुझं रूप आहे. अप्रमेय, त्याचं मोजमापच करता येत नाही. समंतात, सगळ्या बाजूंनी जिथून जिथून पाहावं तिथून तिथून ते अप्रमेयच दिसतंय. आणि दीप्त अनल अर्क द्युतिम. अनल म्हणजे अग्नी, अर्क म्हणजे सूर्य, द्युती म्हणजे वीज, या सगळ्यांचं एकत्रीकरण करून जी दीप्ती निर्माण होईल, जे तेज निर्माण होईल, तसं तेजस्वी ते दिसतंय. आणि त्याच्यामुळे ते कसं होतंय? दुर्निरीक्षम, तुझं निरीक्षण नाही करू शकत. ते तेज डोळ्यांना झेपत नाही, त्याच्यामुळे तुझं निरीक्षण करता येत नाही. आता हे संजय यांनी सांगितलंय. अर्जुन काय म्हणतो बघा. आता पुढच्या श्लोकामध्ये अर्जुन उवाच, अर्जुन सांगतो, पश्यामि देवांस्तव देवदेहे सर्वांस्तथा भूत विशेष संघान ब्रह्माणम ईशं कमलासनस्थं ऋषीश्च सर्वानुरगांश्च दिव्यान. हे भगवंता, तव देवदेहे, तुझ्या या परमात्म्याच्या देहामध्ये सर्वांस तथा भूतविशेष संघान, सगळ्या भूतविशेष समूहांना मी बघतो आहे. ब्रह्माणम, ब्रह्म्याला बघतोय. ईशम, शिवाला बघतोय. कमलासनस्थम, कमलासन आपले विष्णूला बघतोय. ऋषीश्च, सगळ्या ऋषींना बघतोय. सर्व अनुरगांश्च दिव्यान, आणि सगळ्या संपूर्ण सृष्टीलाच तिथे मी एकत्र झालेलं बघतोय. आता याच्याबद्दल
ज्ञानेश्वरी काय म्हणते बघा. पै कश्यपादी ऋषिकुळे ये तुझी या स्वरूपी सकळे, देखतसे पाताळे पन्नगेशी. इथे म्हणले ना, सर्वान उरगांश्च दिव्यान. उरग म्हणजे सर्पकुळ, नागकुळ. मी तुझ्यामध्ये कश्यपादी ऋषिकुळे, कश्यप इत्यादी ऋषींची कुळं, तुझी या स्वरूपी सकळे, तुझ्या स्वरूपामध्ये सगळी ही कुळं मी बघतो. देखतसे पाताळे पन्नगेशी, पाताळातल्या नागकुळांना पण मी बघतोय. किंबहुना त्रैलोक्यपती, तुझी या एकेकाची अवयवाची ये भिंती, ये चतुर्दश भुवने चित्राकृती अंकुरली जाणे. असं वाटतंय हे त्रैलोक्य अधिपती ईश्वरा, तुझी या एकेकाची अवयवाचे भिंती, तुझ्या एकेका अवयवाच्या बाजूवर भिंतीवर चतुर्दश भुवने चित्राकृती, एकेका अवयवावर 14 भुवनांच्या चित्र काढलेली आहेत, आकृत्या काढलेल्या आहेत की काय असं वाटतंय. म्हणजे हे एकच नाही, ज्या विश्वात आपण राहतो, ज्या ब्रह्मांडात आपण राहतो तेवढं एकच ब्रह्मांड नाही, अशी 14 भुवनं, आणि ती पण अगदी एका छोट्या भागावर. इथे 14 भुवनं, इथे 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 अशी संपूर्ण देहावर मला ती ब्रह्मांड वेगळी वेगळी दिसतायत. आणि मग काय, कसे आहेत ते? हे असो स्वर्ग पाताळ की भूमी दिशा अंतराळ, हे विवक्षा ठेवी सकळ मूर्तिमय देखत असे. स्वर्ग, पाताळ, भूमी, सगळ्या दिशा, अंतराळ, हे सगळं एकाच ठिकाणी मूर्तिमंत झालेलं मला दिसतंय. एरवी गिवसला अवघा ठाई, परी सोयन लाहेची काही, म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. एरवी तुला शोधायला जावं, गिवसला शोधू जावं, तर अघवा ठाई, सगळ्या ठाई तुला शोधायला जावं, परी सोयन लाहेची काही, पण तुझा काही शोध लागत नाही कुठेच. म्हणून त्रिशुद्धी हे नाही तिन्ही येथ. पण या ठिकाणी मात्र सगळं मला एकत्र दिसतंय. तरी आता दिठीचा विटाळू गेला, दिठीचा विटाळू गेला म्हणजे दृष्टीचा दोष नाहीसा झाला. माझी दृष्टीच दूषित होती म्हणून मला ते दिसत नव्हतं, पण आता दृष्टीचा दोषच निघून गेला. तू सहजे दिव्यचक्षू केला, त्या ठिकाणी माझ्या दृष्टीला तू दिव्यचक्षू बनवून टाकलंस. म्हणून यथारूपे देखवला महिमा तुझा. म्हणून तुला यथारूप, जसं तुझं रूप आहे तसंच मी ते पाहू शकलो. आता पुढे 18, 19, 20, 21 या श्लोकांमध्ये त्या विश्वरूपाची अर्जुनाने स्तुती केली आहे. अर्जुन ती स्तुती कशी करतो बघा. त्वम अक्षरम परमं वेदितव्यं, त्वमस्य विश्वस्य परन्निधानं, त्वमव्ययः शाश्वत धर्मगोप्ता, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. त्वम अक्षरम परिवेदितव्यं, परमानंद स्वरूप असं अक्षर ब्रह्म असणारा तूच. परिवेदितव्यम, जाणून घेण्यास योग्य आहेस. जगात जर जाणून घेण्यासारखी काही गोष्ट असेल तर अक्षर अव्यय असा जो तू आहेस तोच फक्त जाणून घेण्यास योग्य आहे. त्वम अस्य विश्वस्य परन्निधानम, तू या संपूर्ण विश्वाचं परमनिधान म्हणजे परम आश्रय आहेस. कारण हे विश्व तुझ्यापासूनच निर्माण होतं, तुझ्यामध्येच राहतं आणि तुझ्यामध्येच लय पावतं. त्याच्यामुळे हे श्रेष्ठ असं आश्रय निधान तूच आहेस. त्वम अव्ययः, भगवंता तू कधीही व्यय न पावणारा आहेस. आणि कसा आहे? शाश्वत धर्मगोप्ता, सनातन धर्मरक्षक, सनातन असा धर्माचं रक्षण करणारा, गोप्ता म्हणजे राखणारा, रक्षण करणारा असा तू आहेस. सनातनः त्वम, तू सनातन आहेस. आधीही होता, मध्येही आहे आणि नंतरही राहणार आहेस. पुरुषो मतो मे, आणि तूच पुरुष आहेस.
म्हणजेच तूच सगळ्यांचा आत्मा आहेस असं माझं मत आहे. अनादिमध्यम मध्यांतम अनंतवीर्यम अनंतबाहुं शशिसूर्यनेत्रम. अनादि, आदि नाही, मध्य अंतम, तुला मध्यही नाही आणि अंतही नाही. अनंतवीर्यम, तुझ्यामध्ये अनंत सामर्थ्य आहे. तुझ्या सामर्थ्याची पण गणना करता येत नाही असं अनंत सामर्थ्य तुझ्यात आहे. अनंत बाहुम, तुला अनंत बाहू आहेत. आणि शशी सूर्य हे तुझे नेत्र आहेत. चंद्र आणि सूर्य हे तुझे नेत्र आहेत. आता नुसतं चंद्र सूर्य नेत्र म्हणून सोडून देऊन नाही चालत. आता चंद्र असतो मवाळ शीतळ, सूर्य आहे उग्र उष्ण, मग शशी सूर्य नेत्र आहेत म्हणजे काय आहे? तर तू एका डोळ्यांनी सगळ्या भक्तांवर माया करतोस, त्यांना शीतळता देतोस, आणि दुसऱ्या डोळ्यांनी जे तुझे भक्त नाहीत, जे दुष्कर्म करणारे आहेत, जे स्वतःचा उद्धार करून घेणारे नाहीत, त्यांना तू वेगवेगळ्या संकटांमध्ये पण पाडतोस. तर असे तुझे शशी सूर्य नेत्र आहेत. पश्यामी त्वाम दीप्त हुताश वक्त्रम, मी तुला पाहतोय. कसा? हुताश म्हणजे अग्नी, हुताश याचा अर्थ आहे अग्नी. वक्त्रम, तुझ्या मुखामध्ये प्रचंड अग्नी पेटलेला आहे, प्रदीप्त झालेला आहे, अग्नीच्या ज्वाळा उसळतायत असं मी बघतोय. स्वतेजसा विश्वमिदं तपंतम, आणि त्या तेजानी, स्वतःच्या तेजानी या संपूर्ण जगाला तू तापवून टाकतोयस असं मी बघतोय, संतप्त करतोयस असं मी बघतो आहे. आता दीप्त हुताश वक्त्रमचा अर्थ इथे यांनी असा दिलाय, होमाग्नीमध्ये हवन केलेल्या हवीरद्रव्य ग्रहण करणारे दैदिप्यमान अग्निरूप मुख असणारा असा तो अर्जुनाला दिसतोय. द्यावा पृथिव्योरिदमंतरम हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः. द्यावा स्वर्ग, पृथ्वी पृथ्वी, व्योम आकाश, हे सगळं व्याप्तं त्वया एकेन, हे सगळं तू एकट्यानेच व्यापून टाकलंयस. आणि दिशश्च सर्वाः, सगळ्या दिशा पण तू व्यापून टाकल्यास. दृष्ट्वा अद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन्. हे प्रभू, हे महात्मा, दृष्ट्वा अद्भुतं रूपम उग्रम तव इदम, तुझं हे अत्यंत अद्भुत उग्र असं रूप पाहून लोकत्रयं प्रव्यथितं, संपूर्ण त्रैलोक्य भयचकित झालेलं आहे. भयभीत नाही, भयचकित, भीतीने आश्चर्यचकित झालेलं आहे. ही काय आहे त्यांना काही कळत नाही आहे. अमीहि त्वां सुरसंगाः विशन्ति केचित् भीताः प्राञ्जलयो गृणन्ति. अमी म्हणजे हे सगळे. त्वां सुरसंघाः विशन्ति, सुर म्हणजे देव, देवता. हे देवतांचे समूहच्या समूह विशन्ति, तुझ्या देहात प्रवेश करतायत. केचित् भीताः, त्यातले काही घाबरलेले आहेत. प्राञ्जलयो गृणन्ति, हात जोडून तुझं कल्याण असो, तुझं कल्याण असो असा उच्चार करतायत, म्हणतायत तोंडानी. तुझ्या नामांचा गुणांचा ते उच्चार करतायत. स्वस्ति इति उक्त्वा महर्षी सिद्धसंघाः, त्यांच्या पाठोपाठ महर्षींचे सगळे समूह तुझं स्वस्ती, स्वस्तिर्भवतु, स्वस्तिर्भवतु, तुझं कल्याण असो, तुझं कल्याण असो असं म्हणून तुझ्यामध्ये प्रविष्ट होत आहेत. स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलानि, आणि अनेक जण तुझी अनेक प्रकारांनी भरपूर स्तुती करत तुझ्यामध्ये प्रविष्ट होत आहेत असं मी बघतो आहे, असं अर्जुन सांगतो. आता याच्याबद्दल
गीता काय म्हणते, सॉरी, ज्ञानदेवी काय म्हणते ते बघूया. देवा तू अक्षर औटाविये मात्रेसी पर, श्रुती जयाचे घर घेऊसीता हाती. देवा तू अक्षर, तू कधीही क्षर न होणारा, कधीही न संपणारा आहेस. औटाविये मात्रेसी पार, 3.5 मात्रांच्याही तू पलीकडचं आहेस. 3.5 मात्रा म्हणजे ओंकार. ओंकाराच्या अ उ म या 3 पूर्ण मात्रा आणि अर्धचंद्रबिंदू ही अर्धी मात्रा. तर असे 3.5 मात्रांच्याही तू पलीकडचं आहेस. श्रुती जयाचे घर, वेद हे ज्याचं घर आहे, वेद हे जयाचे घर घेऊसीत आहाती. वेद तुझं घर शोधतायत, पण अजून त्यांना तुझं घर काही ठाव ठिकाणा काही मिळालेला नाही आहे, असा तू आहेस. जे आकाराचे आयतन, जे विश्व निक्षेपैक निधान, ते अव्यय तू गहन अविनाशी जी. तू अविनाशी आहेस. आकाराचे आयतन, आकार निर्मितीचं ठिकाण. विश्व निक्षेप एक निधान, संपूर्ण विश्वाच्या निर्मिती, स्थिती आणि गतीचं एक तू आश्रयस्थान आहेस. तू अव्यय गहन, तू अव्यय पण आहेस आणि अत्यंत गहन आहेस, तुझा थांगच लागत नाही. अविनाशी जी, तू अविनाशी आहेस. पै चंद्र चंडांशु डोळा, दावितासी कोप प्रसाद लीळा. एका रूपससी तमाचिया डोळा, एका पाळितोसी कृपा दृष्टी. चंद्रसूर्य शशीसूर्य दृष्टी, त्याचं विवेचन ज्ञानेश्वरांनी किती छान केले बघा. काय म्हणतात, पै चंद्र चंडांशु डोळा. चंद्र आणि चंडांशु म्हणजे चंद्र आणि सूर्य असे तुझे डोळे. दावितासी कोप प्रसाद लीळा, हे कोप आणि प्रसाद म्हणजे कोप आणि प्रसन्नता. सूर्याचा डोळा कोप दाखवतो, चंद्राचा डोळा प्रसन्नता दाखवतो, अशा त्यात लीला ते दाखवतात. एका रुससी तमाचिया डोळा, एका पाळितोसी कृपादृष्टी. एकावर तमाच्या डोळ्यांनी रुसतोस, तर दुसऱ्याला कृपादृष्टीनी पालन करतोस. म्हणजे एकावर रागावतोस आणि एकावर कृपा करतोस. जी एवं विधा तू ते, मी देखतसे हे निरुते. पेटले प्रळयाग्नीचे उजिते, तैसे वक्त्र हे तुझे. तुझं मुख मला कसं दिसतंय. एवं विधा तू ते, अशा प्रकारे तुझ्या. मी देखतसे निरुते, मी स्पष्टपणे बघतोय. पेटले प्रळयाग्नीचे उजिते, जणू काही प्रलयाग्नी पेटावा त्याचं जे ठिकाण असतं तसं. तैसे वक्त्र हे तुझे, तसं हे मला तुझं मुख दिसतंय. ये वदनाची या उबा, या वदनाची तुझ्या मुखाची ऊब किंवा उष्णता. आणि जी सर्वांग कांतीची या प्रभा, तुझं हे विराट रूप जे आहे त्याच्या संपूर्ण रूपाची जी प्रभा फाकलेली आहे. विश्वतातले अतिक्षोभा जात आहे, त्यामध्ये संपूर्ण विश्व हे संतप्त होत आहे, तापत आहे, तप्त होत आहे. आता 20वा श्लोक जो आहे, द्यावा पृथ्वी म्हणजे हे सगळं तू आहेस त्याच्या संदर्भात. जैसा अंबारळला आंगी, तो समुद्रा ये निवावया लागी. तव कल्लोळपणाची या तरंगी आगळा बिहे. ज्याप्रमाणे एखाद्याच्या शरीराला अग्नीमुळे हळ लागते ना, किंवा चटके बसतात, अग्नीचे चटके बसतात, आणि तो काय करतो, समुद्रा ये निवावया लागी. थोडं पाणी लागलं तर आग शांत होईल म्हणून तो समुद्राकडे येतो. तव कल्लोळपणाची या तरंगी, तिथे मोठमोठे कल्लोळ उसळलेले आहेत, लाटा उसळलेले आहेत, ते पाहून आगळा बिहे, आणखी वेगळीच भीती त्याच्या मनात निर्माण होते. आधीच पोळलाय आणि समुद्रात जाता येत नाही अशी भीती त्याच्या मनामध्ये निर्माण होते. तैसे, त्याच्यासारखी, दृष्टांत. या जगासी जाहले, तसं या जगाचं झालंय देवा. तू ते देखोनी तळमळीत ठेले, तुला पाहून ते तळमळत राहिलंय. देवा अविद्यार्णवी पडिलो. आता
त्या भगवंताच्या पोटात जे ऋषीमुनी, ज्या देवता आतमध्ये शिरतायत देहामध्ये, ते काय म्हणतायत ते इथे म्हटलंय. देवा अविद्यार्णवी पडिलो, जे विषय वागुरे आतुडलो, स्वर्ग संसाराची या साकडलो दोन्ही भागी. हे सगळे म्हणतायत काय, हे भगवंता अविद्या अर्णवी पडलो, अविद्यारूपी वनात येऊन पडलो, विषय वागुरे आतुडलो, विषयरूपी प्राण्यांच्या तावडीत सापडलो, स्वर्ग संसाराची या साकडलो, स्वर्ग आणि संसारामध्ये रमलो, दोही भागी, आणि दोन्ही बाजूंनी आमचा परमार्थ बुडाला. ऐसे आमचे सोडवणे, तुझं वाचवणी की जेल कवणे, तुझं शरणगा सर्व प्राणे म्हणत देवा. म्हणून हे देवा, ऐसे आमुचे सोडवणे, या सगळ्यातून आम्हाला सोडवायचं असेल, तुझं वाचवणी की जेल कवणे, तुझ्याशिवाय कोण करणार, तुझं शरणगा सर्व प्राणे, म्हणून सर्व पंचप्राणांनी तुला आम्ही शरण आलेलो आहोत. आणि महर्षी अथवा सिद्ध विद्याधर समूह विविध, हे बोलत तुझं स्वस्तिवाद करीती स्तवन. आणि सगळे ऋषीगण तुझ्याकडे येत आहेत, सगळे सिद्ध विद्याधर यांचे समूह जथ्थेच्या जथ्थे तुझ्याकडे येत आहेत, आणि ते तुला तुझं कल्याण असो, तुझं कल्याण असो असं म्हणत म्हणत हात जोडून नतमस्तक होऊन तुझ्यामध्ये प्रवेश करतायत असं मी बघतो आहे, असं अर्जुन सांगतो. आज या 21व्या श्लोकावर आपण थांबणार आहोत. आज आपण श्लोक 15 ते 21 वाचणार आहोत आणि आजचा भाग इथे थांबवणार आहोत. श्लोक 15 पासून सुरुवात. अर्जुन उवाच पश्यामि देवांस्तव देवदेहे, पश्यामि देवांस्तव देवदेहे, सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान्, सर्वांस्तथा भूतविशेषसङ्घान्, ब्रह्माणमीशं कमलासनस्थं, ब्रह्माणमीशं कमलासनस्थं, ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्, ऋषींश्च सर्वानुरगांश्च दिव्यान्, अनेकबाहूदरवक्त्रनेत्रम्, अनेकबाहूदरवक्त्रनेत्रं, पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्, पश्यामि त्वां सर्वतोऽनन्तरूपम्, नान्तन्न मध्यं न पुनस्तवादीं, नान्तन्न मध्यं न पुनस्तवादीं, पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप, पश्यामि विश्वेश्वर विश्वरूप, किरीटिनं गदिनं चक्रिणं च, किरीटिनं गदिनं चक्रिणं च, तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तम्, तेजो राशिं सर्वतो दीप्तिमन्तम्, पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद्, पश्यामि त्वां दुर्निरीक्षं समन्ताद्, दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं, दीप्तानलार्कद्युतिमप्रमेयं, त्वमक्षरं परमं वेदितव्यं, त्वमक्षरं परमं वेदितव्यं, त्वमस्य विश्वस्य परन्निधानं, त्वमस्य विश्वस्य परन्निधानं, त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता, त्वमव्ययः शाश्वतधर्मगोप्ता, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे, सनातनस्त्वं पुरुषो मतो मे. अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम्, अनादिमध्यान्तमनन्तवीर्यम्, अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रम्, अनन्तबाहुं शशिसूर्यनेत्रं, पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं, पश्यामि त्वां दीप्तहुताशवक्त्रं, स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तम्,
स्वतेजसा विश्वमिदन्तपन्तं द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि द्यावा पृथिव्योरिदमन्तरं हि व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः व्याप्तं त्वयैकेन दिशश्च सर्वाः दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं दृष्ट्वाद्भुतं रूपमुग्रं तवेदं लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् लोकत्रयं प्रव्यथितं महात्मन् अमीहि त्वां सुरसङ्घा विशन्ति अमीहि त्वां सुरसङ्घा विशन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति केचिद्भीताः प्राञ्जलयो गृह्णन्ति स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्वस्तीत्युक्त्वा महर्षिसिद्धसङ्घाः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः स्तुवन्ति त्वां स्तुतिभिः पुष्कलाभिः। हरिः ओम। आज आपण इथे थांबणार आहोत, बाकीचा भाग उद्या।